तर ते लागत नाही, तर तो ट्राय करतो. काढली तुझ्या हातातली बॅग दाखव. एवढ्या बॅग घातल्या, हातात बसायला जागा नाही तरी पण खरेदी आणली. तर हॅलो गाईज, नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर आज मी म्हणजे गावाकडे आले मी काल सकाळी. आणि काल सकाळ आले आणि काल पूर्ण दिवस म्हणजे माझा आरामातच गेला. मी कुठेच बाहेर वगैरे गेले नाही. आणि आज मला थोडंसं म्हणजे जायचं होतं, पण आजीची तब्येत बरोबर नव्हती, तर मी आजी घेऊन आज हॉस्पिटलला आली. कारण 1-1.5 महिना झाला सारखं म्हणजे तब्येत होती, कमी जास्त त्रास होईल, थोडा ताप खोकला जास्त. ट्रीटमेंट सुरू तिची. मध्ये 2-3 दिवस बंद केली होती ना, तर परत तिला मग आम्हाला घेऊन यावं लागलं परत इथं. मी तर नव्हते इथं, पण घरचे घेऊन येत होते. तर मग मी म्हटलं आज चला आता सोबत मी येते. तर मग आम्ही आलो तिकडं. परत हॉस्पिटलला आलो, तर आता औषध गोळ्या वगैरे घेतल्यात तिला. तर डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, स्लाईन लावायचं म्हणजे डॉक्टर. मग थांबवत आली. मग मी थोडंसं साईड लावून म्हटलं थोडंसं ब्लॉग घेते, कारण मला थोडंसं शॉपिंग वगैरे बाहेर जायचं होतं बहिणीसोबत. तर तिला स्लाईन वगैरे लावणारे डॉक्टर. तर बघू. तुम्ही बघू शकता आमच्या शेजारच्या बेडवरती एक आजी होते आणि त्यांच्या हातामध्ये ना त्या दादाला सुई लागत नव्हती. तर त्याने ना जाऊन मग दुसऱ्या डॉक्टरांना बोलवलं आणि ते दोघे जण मिळून एक टॉर्च लावून आणि एक हात पकडून त्यांची सुई लावतात. गोळ्या वगैरे घेऊन थांबलोत आम्ही. 10 मिनिटं बसायला सांगितलं डॉक्टर, कारण गोळ्या खाल्ल्याच्या नंतर लगेच स्लाईन नाही लावत, म्हणून थोडा वेळ थांबलो. तर हे बघा मी काय करते आता, तर जे माझं पहिलं सिम होतं ना ते हरवलेलं आणि ते सिम आहे ना आजीच्या नावावर होतं, म्हणून मी आता आहे ना त्या दादाला बोलून सिम काढत आहे. तुम्ही बघू शकता जे त्या आजीला झालं होतं ना शेजारच्या बेडवरती आमच्या, त्या आजीला जसं झालं होतं ती हाताची नस सापडत नव्हती ना, तसंच ह्या दादाने पण 2 वेळेस ट्राय केलं, तरी पण त्याचा प्रॉब्लेम झाला. तो परत ते एकदा काढली त्यानं सुई आणि तो परत ट्राय करतोय. तर आता लागली. बघितलं आता आजीला स्लाईन वगैरे लावली आणि ती ना फोन येतोय तिचा, आजीच्या फोनवरती. माझा फोन आताच बोलणं झालंय माझी. हॅलो, स्लाईन संपर्क थांबलो आम्ही. आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हणजे जायचं होतं दुसरीकडे एका ठिकाणाला, पण अगोदर म्हटलं तर त्याची स्लाईन वगैरे संपू देत, मग तिला घरी बसून देतो आणि म्हणजे सगळी ट्रीटमेंट पूर्ण झाल्याच्या नंतरच मग आम्ही जातो बाहेर. तर आता तुम्ही बघू शकता छोटी स्लाईन लावली आहे. जास्त काही नाही, 20 मिनिटात संपून जाईल ती स्लाईन. स्लाईन संपली की मग आम्ही डॉक्टरांना बिल वगैरे पे करून जाणार आहेत आम्ही. तुम्ही बघू शकता मी सकाळीच आज सिम काढलेलं. पहिलंवालं सिम होतं ते काढलेलं मी, आणि जे पहिलं माझ्या नंतर मोबाईलमध्ये टाकलं होतं ना ते सिम परत हरवलं माझं. म्हणजे एकाच दिवशी आमचे 2 फालतू खर्च. तुम्ही बघू शकता माजलगावचा सुंदर नजारा, आणि ते सुंदर नजाऱ्यामध्ये एवढी सारी गर्दी. ती शॉपिंगला आलेले लोक ते सगळे, आणि आम्ही पण शॉपिंगसाठीच आलेलो आहेत. तर हे आहे आमचं माजलगाव. एवढी खरेदी झाली तरी मॅडम आणखी भेटतच. चॉकलेट घे. तुझ्या हातातली बॅग दाखव. एवढ्या बॅग घातल्या, हातात बसायला जागा नाही तरी पण खरेदी आणखी चालूच आहे. आता माझा मोबाईल आहे ना होणार आहे, आणि सकाळपासून शूट करते ब्लॉग माझा मी काढण्याचा प्रयत्न केलाय. किती झालं हे मला माहित नाही. आता लास्ट आम्ही याला आलो की आम्ही तर स्वीट घेतोय, आणि स्वीट घेऊन आता मी ना ब्लॉगचा एंड करणार आहे, कारण नंतर मग गावाकडचा ब्लॉग टाकणार मी. आणखी आम्हाला खूप सारी मजा करायची. एक ब्लॉग करून आणखी एक ब्लॉग शूट करायचा बाकी आहे माझा. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.